आई वडिलांसाठी एक गीत आहे, खरोखर ते सादरीकरण करण्याचं मला खूप वेळेला आमच्या माऊली कमलाकरजी पाटील हे म्हणायचे की हे गीत तुम्ही घेत चला, की आयुष्यावर आई वडील जे काय आहेत, आई वडिलांची महत्व काय आहे, आई वडिलांची जी आकांक्षा काय आहे, भावना काय आहे, या सगळ्या गोष्टी या गीतात सहजरित्या आपल्याला समजून येतात. हे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेगळ्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेगळ्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेगळ्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, त्यात म्हणती मोटर गाडी, तुला मिळेल मोटर गाडी, त्यात म्हणती मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाणीव राहूद्या थोडी, ही जाणीव राहूद्या थोडी, ही जाणीव राहूद्या थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेगळ्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता आई केली त्यांची सेवा, आई केली त्यांची सेवा, आई केली त्यांची सेवा, ते मेल्यावरती कशाला अरे म्हणतो देवा देवा, अरे म्हणतो देवा देवा, अरे म्हणतो देवा देवा. बुद्धी लाडवांचं जेवण करुणी, बुद्धी लाडवांचं जेवण करुणी, मग म्हणतो रे देवा देवा, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. स्वामी श्री जनाचा आई वीणा भिकारी, आई वीणा भिकारी, आई वीणा भिकारी, तू समजून